रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं मी घर लांब दाखवतोय, 2 BHK दाखवतोय, पण 2 BHK मध्ये पण रेट खूप सुंदर आहे. आणि अशाच ठिकाणी 590 कार्पेट असणारा 2 BHKचा फ्लॅट आहे. हावरे सिटी नावाचं लोकेशन असेल. हावरे सिटी लोकेशन ठाणा स्टेशनपासून साधारण विचार जर केला तर 12 किलोमीटर अंतरावरती आहे. घोडबंदर रोडच्या डीमार्टच्याच मागच्या साईडला हावरे सिटी नावाचं 12 वर्ष जुनं असणारं प्रोडक्ट किंवा कॉम्प्लेक्स आहे. त्याच ठिकाणी हा 2 BHKचा फ्लॅट आहे, ज्याच्यात कार पार्किंग नसणार आहे, पण कार पार्किंगची सुविधा तुम्हाला कॉम्प्लेक्समध्ये आहे. मोठं कॉम्प्लेक्स आहे. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, हॅम टॅम त्या सगळ्या ॲम्युनिटीज आहेत. जिथे पुराणिक टोकियो बे आहे त्याच्या अपोजिटलाच हावरे सिटी नावाचं हे प्रोजेक्ट आहे. तिथेच खरं हा 2 BHKचा फ्लॅट आहे. बाहेर जाताना हा ईस्ट आहे, आतमध्ये जाताना वेस्ट आहे. आणि ज्यावेळेला घराच्या बाहेर मी येतो त्यावेळेला तुम्हाला 2 समोर त्या ठिकाणी फ्लॅट 2 मिळतात. 1, 2 आणि 3 लिफ्ट मिळतात. अधिक ह्या साईडला 1 फ्लॅट आणि आपला हा एक, टोटल 4 फ्लॅट. 4 फ्लॅटमधनं हा आपला फ्लॅट असेल. ज्यावेळेला आपण फ्लॅटच्या आतमध्ये एंट्री करतो त्यावेळेला पद्धतशीर आणि मोठ्या एवढ्या पैशात, त्या पैशात मिळते त्या पैशाच्या हिशोबाने एवढा मोठा असा चांगला पद्धतशीर तुम्हाला हॉल मिळतो, जो तुम्ही खरोखर चांगल्या पद्धतीने युटिलाइज करू शकता. ग्राउंड प्लस तशी 27 माळ्याची बिल्डिंग आहे. आपला लोअर फ्लोअरला असणारा हा फ्लॅट असेल. आणि ह्या साईडला जर बघितलं तर तुम्हाला इथे एक हा क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खिडकी मिळणार आहे, म्हणून तुम्हाला मी म्हटलं. आणि ह्या साईडला जर आलं तर तुम्हाला इकडनं जे लहान मुलं खेळतात ग्राउंड, जे लहान मुलांचं ग्राउंड आहे, ते तुम्हाला लहान मुलांचं ग्राउंड तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतं, व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं. ज्या लोकांचं बजेट कमी आहे आणि ठाण्यामध्ये 2 BHK खरोखर पाहिजे अशा लोकांसाठी हा फ्लॅट उत्तम असू शकतो. ज्यावेळेला आपण ह्या साईडला पुढे येतो त्यावेळेला तुम्हाला इमिडिएटली असं चांगल्या पद्धतीचं मोठं एक किचन मिळतं, जिथे तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी आहे आणि गॅसची पाईपलाईन ऑलरेडी फ्लॅटमध्ये आलेली आहे. इथे तुम्ही स्टोअर म्हणून काही किचनमध्ये स्टोरेजचा कार्यक्रम इथे व्यवस्थित होऊ शकतो. त्याच्यानंतर याच्या अपोजिटला जर आलं तर इथं कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं दिलं गेलेलं असणार आहे. आणि अशा पद्धतीने इथे खिडकी पण आहे, जी तुम्ही चालू किंवा बंद करू शकता अशा पद्धतीची. त्याच्यानंतर जर इकडनं बाहेर पडलो, बाहेर आल्यानंतर तुम्हाला एक इकडे ह्या साईडला आल्यानंतर इथे एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं मोठं बेडरूम असणार आहे. ह्या बेडरूमची साईज पण खरोखर चांगली आहे. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर कपाटासाठी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीची जागा दिली गेलेली आहे. नंतर क्रॉस व्हेंटिलेशनसाठी इथे एक खिडकी दिलेली आहे. ह्या खिडकीतनं पण तुमचं हे जे तुमचं वरती ॲम्युनिटीज आहे, जे लहान मुलं खेळतात, ती तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली नीट अँड क्लीन दिसतं. येऊरच्या डोंगराला लागून असलेलं प्रोडक्ट आहे. जे मंडळी इथं राहून सकाळचं फिरायचं वगैरे असं जर कार्यक्रम केला, सकाळचं तुम्ही जंगलामध्ये जाऊन चक्कर मारून परत घरापर्यंत येऊ शकता. अशाच अंतरावरती खरं हे घर असणार आहे. नंतर हे तुमचं शेवटचं बेडरूम आहे. ते साईज पण तुम्ही बघितलं तुम्हाला जाणवेल, याची साईज पण खूप मोठी नक्की आहे. आणि जर तुम्ही इकडनं जर बघितलं तर इकडनं पण परत तुम्हाला हे तुमचं ॲम्युनिटीज जे आहेत, लहान मुलं खेळायचं ग्राउंड वगैरे तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसते. जर थोडंसं लांब बघितलं तुम्हाला येऊरचं डोंगर दिसेल. इथे तसं बघितलं तर युरो शाळेची, खरं युरो शाळाची इथे ह्याच कॉम्प्लेक्समध्ये युरो शाळा पण आहे. तुम्ही शाळेचा जर विचार केला तर तिथे असू शकतं. राहिला प्रश्न हॉस्पिटलचा, तर तुम्हाला मग डीमार्टच्या जवळ गेल्यानंतर तिथं डीमार्ट आणि तिथं आजूबाजूला तुम्हाला हॉस्पिटल्स पण मिळतील. ह्या बेडरूमची साईज खरं खूप मोठी आणि चांगली प्रशस्त आहे. आणि नंतर इकडे ह्या साईडला जर आलं तर तुम्हाला इथं परत कपाट लावण्यासाठी पण एक मोठी आणि चांगली जागा उपलब्ध असणार आहे. आणि नंतर जर इकडे ह्या साईडला आपण आलो तर इथे परत तुम्हाला वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हेही चांगलं मोठं नक्की दिलं गेलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीचा चांगल्या पद्धतीचा हा 2 BHK फ्लॅट आहे. ज्या मंडळीचं खरोखर बजेट कमी आहे आणि आपल्याला घर तर घ्यायचं आहे, अशाच लोकांसाठी मला असं वाटतं हे घर असू शकतं. मेंटेनन्सचा जर विचार केला तर साधारणतः 3000 रुपये मेंटेनन्स असणारा हा फ्लॅट असेल. बिल्डिंगला OC, CC, सोसायटी त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. कोणत्या बँकेकडनं लोन घ्यायचं म्हणलं तर 80%, 80-90% तुम्हाला लोन इथं मिळू शकतं. बाकीचे 10% डाऊन पेमेंट करायला लागेल. स्टॅम्प ड्युरेशन एक्स्ट्रा असणारच आहे. पण ह्याची जी कॉस्ट आहे, ह्या मालकांनी ठेवलेली किंमत 69 लाख रुपये याची किंमत आहे. अशा बजेटमध्ये 69 लाख रुपीज हा फ्लॅटची कॉस्ट आहे. थोडं दूर आहे हे मान्य करावंच लागणार. पण इथे मात्र हा 2 BHKचा फ्लॅट तुम्हाला 69 लाख निगोशिएबल इथे बाकी हा फ्लॅट मिळू शकतो. अशाच पद्धतीचे नवे, जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं रोज दाखवतो. जुने, नवे, अशा वेगळ्या क्वालिटीचे, वेगवेगळ्या बजेटचे असे मी रोज फ्लॅट दाखवतोय. जेणेकरून कोणाचं काय होईल काय सांगता येत नाही ना. कोणाचं मन कुठं येऊ शकतं, कोणाला काय आवडू शकतं, कोणाचं बजेट कुठे बसू शकतं, असं काही होऊ शकतं. म्हणून मी पण विचार काय करतोय की बाबा सगळ्याच लोकांना धरून घेऊन, सगळ्याच लोकांना आपल्यासोबत घेऊन चालायचं. त्यातनं एखादा तरी माणूस ह्या प्रवासात माझ्यासोबत येऊ शकतो. अशाच पद्धतीचे घरं मी रोज दाखवतो. जेणेकरून आमचे जास्तीत जास्त घरं बघण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करा,
शेअर करा, कमेंट्स करा, जेणेकरून कोणाचं काय ना काय चांगलं व्हावं. याच्या पाठीमागचा हा आपला असणारा उद्देश आहे. मी काही कोणाला जबरदस्ती करून फ्लॅट विकत नाही. मला विकण्यात इंटरेस्टही नाही. मला फोन आवडलं तर करा, नाही आवडलं तर करू नका. असा काही नाही की केलाच पाहिजे, झालंच पाहिजे, येऊन द्यायचं, होऊन द्यायचं, काही नाही आहे. तर तेवढं जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स मात्र करा, जेणेकरून तिथे ती गरज आहे. तर त्या थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.